नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी अंतर्गत 6,000 आणि नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये 100% अनुदानावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक लाभार्थी या दोन्हीही योजनेपासून विनाकारण अपात्र होत आहेत. अशा लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आवाहनसुद्धा करण्यात येत आहे. आता यामध्ये 16व्या हप्त्यासाठी पात्र व्हायचे असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून काही बाबी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. तर हे आपण पाहणार आहोत. त्याच अगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर शेतकरी मित्रांनो, ते 4 बाबी जाणून घेऊया. किसान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पहिले काम पूर्ण करायचे ते म्हणजे किसान योजनेमध्ये आपली नोंद करायची. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र असाल, तुमच्या नावाने शेती असेल तर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, तहसील किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन नोंदणी करू शकता किंवा तुम्ही स्वतः किसान योजनेचा पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता. आता तुम्ही शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नागरिक असाल तर तुम्हाला 12,000 रुपये पाहिजे असेल तर 15 जानेवारीपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता. अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या मोहीम राबवली जात आहे. त्यानंतर दुसरे काम म्हणजे तुम्हाला पूर्ण करायचे आहे ती KYC. अनेक लाभार्थी PM किसान योजनेमध्ये आतापर्यंतही KYC केली नाही. त्या लाभार्थ्यांना ती करणे अतिशय गरजेचे आहे. KYC करण्यासाठी तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा KYC करू शकता. आता तिसरं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे. जर तुमच्या अकाउंट नंबरला आधार लिंक नसेल तर तुम्ही ते तात्काळ करून घेणे आवश्यक आहे. आणि चौथे काम म्हणजे लँड सीडिंग करणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थ्यांना लँड सीडिंग म्हणजे नेमकं काय हे माहिती नाही. लहान सीडिंग म्हणजे तुमच्या जमिनीचा नोंद PM किसान नोंद योजनेच्या पोर्टलवरती करणं आवश्यक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.